हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला हे काय किसून वडी घेतली। कच्चा बटाटा आहे बरं का, मोठ्या किसणीने किसायचा बरं। आता ह्याचं थोडं पाणी काढून टाकायचं, ह्याच्यामध्ये पाण्याचा भरपूर साठा असते, पाणी काढून टाकायचं। आता ह्याच्यात जिरे टाकायचे, ओवा टाकायचा आहे, काळा मसाला टाकायचा आहे, लाल मिरची टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि कॉर्नफ्लॉवर आहे, मी कॅरी बॅगमध्ये ठेवले, खराब होतंय म्हणून। हे कॉर्नफ्लॉवर ते जसं ह्याच्यामध्ये लागेल तेवढं कॉर्नफ्लॉवर टाकायचं। आता हे पिळून घ्यायचंय चांगलं, ह्याचं पाणी काढायचं। ते पाणी फेकून देऊ नका, तोंडाला हे लावायला वापरा, ब्लिचिंग करते तोंडाला चांगलं। नाही तुम्हाला तोंडाला वापरायचं असलं तर कोणत्याही कुंडीमध्ये टाकून द्या, झाडाच्या, चांगलं असतंय, त्याचं पोटॅशियम भेटते झाडाला। आता हे काही थोडं पिळून घेते आणि हे सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये मिक्स करते। एक बारीक चिरून कांदा टाकते। माझ्याकडे गाजर नाहीये, तुमच्याकडे गाजर असेल तर गाजर टाका। आमची खेडे वस्ती आहे, इथं गाजर भेटत नाही, गाजर मध्येच भेटते, आता भेटत नाही गाजर इकडं आमच्याकडे। म्हणून आता ना ह्याच्यामध्ये एखादा कांदा टाकते, नाहीतर मग तुम्ही चिरून असे किसूनच कोबू टाका, ते पण भजे चांगले होते बरं का। पण मी कांदा टाकणार आहे, का तर हे जास्त होतंय मिश्रण, माझ्याकडे 2-3च माणसं खाणार आहेत, जास्त होतंय। 4-4 भजे घेते, तळलेले माझ्याकडे जास्त घेत नाही, व्हिडिओसाठी मी भजी दाखवण्यासाठी करते, माझ्याकडे तळल्याला कोणी जास्त खात नाही। बघा इथं तेल गरम ठेवले करायला, सकाळचंच तेल येते पण काळं झालं। आता इथं ह्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर मिक्स करते, हळूहळू करायचं बरं, दरात म्हणजे ते लच्छे जे असतात ना बटाट्याचे, छान राहतात। ह्याच्यामध्ये थोडा गरा पण घालू शकता, पण कॉर्नफ्लॉवरने भजी चांगले होतात बरं का। गरा घालायचा असला तर घाला थोडा, मी फक्त कॉर्नफ्लॉवरचे करायले, खुसखुशीत होते, चांगले होते। लागल तसं मीठ टाकायचं, ह्याच्यात हिरवी मिरची, कांदा, लसूण टाकले, ओवा, जिरे, मिरची हिरवी, लाल, काळा मसाला, टेस्ट बघायची आणि परत भजी करायला सुरू करायचं। टेस्टीमध्ये मीठ कमी असलं तर आपल्याला भजी चांगली लागणार नाहीत। आणि हे करतानाच तिंबायचं बरं का, ज्यावेळेस आपल्याला करायचं ना त्यावेळेसच करून ठेवायचं। अगोदर केलं ह्याच्यात मीठ पडलेलं असतंय ना, मग ते जास्त पातळ होतंय। आता माझं तर पातळच होणार आहे, कोण 9 वाजता येते, कोण 10 वाजता येते, कोण 12 वाजता येते जेवायला, टाईम नाही ना आमच्या इथं, बायकांनी दिवसभर कामात राहावं लागतं। नको असं करायचं, हे चांगलं दाबून घ्यायचं पीठ आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सोडायचं। नको असं असे तयार करून घ्यायचं। कॉर्नफ्लॉवर जर जास्त कमी झालं तर ते परत तुटल्यासारखे होते बरं का। म्हणून आपण काय करायचं, कॉर्नफ्लॉवर आणखीन पण टाकायचं थोडं लागलं तर। माझ्याकडे आणखीन 1 चमचा लागेल, मी आणखीन 1 चमचा टाकते आणि परत तळताना तुम्हाला दाखवते। आता बघा तळायले तर थोडं टाकायचे बरं का, का तरी खुसखुशीत होत असते तर परत ते तुटले जाते, हो का चिटकते, ते काले तुटले जाते, ते निघते। पण लहान गॅस करून जास्त छान तळायचे। अशा हाताने तयार करायचे का, बारीक बारीक, ह्याला पाणी सुटायले बरं का। मीठ घातले ना, मीठ घातले की पाणी सुटायला सुरू होतं। हाताने अशा हळूहळू करायचे, हे तुटत नाहीत बरं का, ह्याच्यामध्ये घातल्यानंतर तुटत नाही। नका असे करायचे, चांगले चिटकवायचे बरं का। पण ह्याच्यामध्ये टोमॅटो, परत तुम्ही म्हणते गाजर, कोबू, दुधी भोपळा, हे असं पण टाकलं ना साहित्य तरी चालतंय बरं। मी फक्त तुम्हाला हे बटाट्याचे करून दाखवायले, हो का। किती छान तळायलेत बघा बरं। काय नाही, ह्याच्या फक्त तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकलंय, तुम्ही बेसन टाकू शकता, थोडा गरा टाकू शकता, आपली आपली आवड आहे बरं टाकायचं, तसं काय नाही। तळायला थोडा उशीर लागतो, मोठे मोठे केलेले असतात ना का ह्याचा खिस, ते तळत नाही, ते व्यवस्थित तळावे लागतात बरं का। वेळ लागते थोडा व्हायला,
तो काही अगोदर टाकलेला चिटकून बसलाय ना, ह्याला निघाना गेला. अगोदर टाकलेला किती छान तळला गेलाय बघा. आणखीन तळायचं आहे थोडा आणखी. हे बाहेर काढून देते का तर जास्त होईल हे तळगा. एकाला एक चिटकून तुटू नये म्हणून मी कमी कमी टाकायले आणि तेल पण कमीच घेतले का तर तळल्याला तेल काही कामाला येत नाही लवकर माझ्याकडे. ह्याच्यामध्ये काही केलं जात नाही, टाकावं लागतं हे तेल, म्हणून मी कमी कमी घेतले तेल बरं का. तुम्ही खूप घेऊन खूप सारे करू शकता. माझ्याकडे खूप सारे करायचे नाहीत, खूप थोडे करायचे मला, म्हणून मी थोडे थोडे टाकायले ह्याच्यामध्ये. आता हो का दुसरं तळायला तोपर्यंत हे टाकते. पाणी सुटते बरं का ह्याला लोक, थोडे दाबून दाबून टाकायचे, नाहीतर एकाला एक चिटकून तुटतेच बरं का ते. लोक पाणी सुटते. आता हे मला दुसऱ्यासाठी करायचे तर चाळणीत ठेवावं लागणार आहे. ज्यावेळेस सगळे जेवायला बसते त्याच वेळेस करा. माझे जर हे खिसून केले मोठ्या किसणीने खिसून केलेल्या बटाट्याच्या खिसाचे तुम्हाला भजे जर आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे भजे कसे वाटले. धन्यवाद.